आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। शहरामध्ये सलग 4 दरोडे पडलेत आणि आपण काय आता 5वा दरोडा पडण्याची वाट बघतोय। एकदा हा गुन्हेगार एवढा शातीर आहे की कुठलेही पुरावे मागे सोडत नाहीये, म्हणजे 5वी चोरी देखील होणारच। हे सगळं वेल प्लॅन चाललेलं आहे। पोलीस त्यांचा तपास करतायत, पण तरी सुद्धा आपल्या स्पेशल टीमला ही केस सोपवण्यात आलेली आहे। आणि आपण काय करणार आहोत? 5व्या चोरीची वाट बघणार आहोत? नाही सर, इथून पुढे चोरी नाही होणार सर। यस सर, काही बी जाय तरी पुढली चोरी व्हावा ना या चोर असले तरी नाना नशी। नाही, कॉन्फिडन्स चांगलाय, पण ओव्हर कॉन्फिडंट होऊ नका। तुझं काय तारिणी? काय विचारतोय मी? सर, माझं एक ऑब्झर्वेशन आहे, प्लीज मी तुम्हाला एक्सप्लेन करू? प्लीज। सर, हे बघा, हे जे सगळे एरिया आहेत, शिवप्रेरणा मार्ग, वीरपथक मार्ग, MK मार्ग, जोशी मार्ग, हे सगळे एकमेकांपासून खूप जवळ आहेत, साधारण 5-5 किलोमीटरच्या अंतरावर, बरोबर? करेक्ट। म्हणजेच पुढची चोरी सुद्धा अशाच अंतरावर होणार। गुड ऑब्झर्वेशन, बट व्हॉट नेक्स्ट? कत्री, एक काम कर, तुझं जे काही नेटवर्क आहे ते कामाला लाव आणि ह्या एरियामध्ये कोणीही सस्पिशियस व्यक्ती जर दिसली असेल तर तिची सगळी इन्फॉर्मेशन मला हवी आहे। यस बॉस। जैन सर। टेक्नो, ह्या ज्वेलर्स मधलं सगळं CCTV फुटेज मिळेल, जेव्हा चोरी झाली तेव्हाचं फुटेज मिळेल, जेणेकरून आपल्याला त्या चोराची मोडस ऑपरेंडी कळली पाहिजे। लगेच सगळे फुटेजेस देतो बॉस। जैन सर। कमांडर आणि फातिमा, ज्वेलर्सचे जे मालक आहेत त्यांची इन्फॉर्मेशन मिळवा। आपापसात काही कनेक्शन आहे का, काही प्रॉब्लेम होता का, काही खटकलं होतं का, या सगळ्याचे डिटेल्स तुम्ही मिळवणार आहात। ओके? केडी, मला असं वाटतंय की तू या ज्वेलर्सच्या मालकांना जाऊन भेटावं आणि या एरियामध्ये हॉटेलमध्ये चेक कर, लॉज चेक कर, कोणी नवीन व्यक्ती आहे का जी गेले खूप दिवस राहतीये किंवा सारखी ये जा करतीये, याचीही माहिती मिळव आणि मला कळव। यस बॉस। जैन सर। तारिणी, एक मिनिट। तू कधी ही बातमी वाचलीस का ग? खोटं आहे हे, खोटं आहे सर, असं नाहीये, खोटं आहे। हो, माहिती आहे मला, पसरवली गेलेलीच बातमी आहे ही। मी इतक्या दिवसामध्ये तुला कधी काही सांगितलं नाही, पण तुझी आई वसुधा निर्दोष होती, कारण तिच्याकडे नक्की काही ना काहीतरी पुरावे होते। हा प्रकार जेव्हा घडला ना, त्याच्यानंतर तिने मला एकदा कॉल केला होता। मालती, माझं ऐक ना जरा। अहो तुम्ही तरी ऐका ना। हॅलो सर, ऐका ना, खरंच माझ्याकडे काही पुरावे आहेत। हो सर, हो, मी ते तुम्हाला देणारच होते, कदाचित ते माझ्याकडे सुरक्षित नसतील सर। मी आत्ता येते तुमच्याकडे लगेच। हो सर। आणि वसुधा जर पुरावे घेऊन माझ्याकडे यायला निघाली होती तर ती आत्महत्या का करेल? वसुधाने आत्महत्या करणं शक्य नाही। हा नक्की घातपाताचाच प्रकार होता। पण वसुधा बेलसरे निर्दोष होती आणि निर्दोष आहे, आणि हे एक ना एक दिवस मी सिद्ध करून दाखवेनच। तारिणी, जे स्वप्न तुझं आहे ना, तेच स्वप्न माझं देखील आहे। ताई, हे बघ माझा शत्रू राजकुमारी, ताई, मी राणी सोबत घोडा सुद्धा काढला। ताई, माझी राणी पोलीस आहे। हा 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 हा
हे माझ्या जहाजाचं निशान. हा, 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 हा. पण वसुधा बेलसरे निर्दोष होती आणि निर्दोष आहे, आणि हे एक ना एक दिवस मी सिद्ध करून दाखवेनच. तारिणी, जे स्वप्न तुझं आहे ना तेच स्वप्न माझं देखील आहे. अरे अगं तारिणी, तारिणी काय करतेस तू? किती वेळा तुला सांगितलंय. माफ करा, तुम्हाला लागलं नाही ना? काय नाही राहू द्या. होतात हो, मुलांकडनं चुका होतात. नाही का आमच्या साहेबांच्या मुलाकडनं झालं. म्हणजे तो नाही का एक माणूस गाडी खाली आला होता तो. ती हिट अँड रनची केस होती. त्याच्या हलगर्जीपणामुळे एका माणसाचा जीव गेलाय. अहो त्या माणसांना पण कळायला नको. हा, ते कुत्र्या मांजरी सारखं रस्त्यावरती झोपतात. त्यांच्या जीवाची त्यांनाच किंमत नाही तर काय आमच्या साहेबांनी करायची. बदलाय हो केस. ते शक्य नाहीये. निघा तुम्ही. अहो सगळं शक्य हो. या जगात कोणती गोष्ट अशक्य आहे सांगा. हा, तुम्ही इथे काय करताय? फॉरेनला जावा, फॉरेनला फिरून या. काय बाळा, फॉरेनला फिरायला ए बाई. हे हेड कॉन्स्टेबल वसुधा माधव बेलसरेला पैसे देऊन तिची इमानदारी विकत घेतोस? चल जा. लय भारी पडेल. ए जा इकडं. जाऊन सांग तुझ्या साहेबाला. त्याला सांग की त्याचा पोरगा आता आयुष्यभर जेलमध्ये सडेल. उचलते पैसे आणि निघ. ठीक इकडं. आई आई आई. अगं नीट झाड की. ते बघ तिकडे धूळ आहे. ती जळमटा काढ तारिणी. तारिणी आळशीपणा करू नकोस हा. स्वच्छ कर नीट. हा तिकडे पण घे. नीट कर आधी. अगं गणपतीला वेळ आहे अजून. आतापासून कशाला काढली साफसफाई? हो सांगते थांब तुला जरा. काय चाललंय तुझं? नाही तुला सांगायचं नसेल तर तसं सांग. मी थांब सांगते. काय तारिणी, हे सगळं झालं ना की खालचं झाडून काढा. मी येते. तू चल पटपट. तू शांत बसणार घेऊन चाललीस मला? ऐक माझं ऐक. अरे हे बघ चल